नमस्कार. माझ्या शाळेचे नाव भाग्यशालराव देशमुख माध्यमिक विद्यालय व माझे नाव ऐशा इंदुजी. मी आता 8वी या वर्गातील. गुढीपाडवा म्हणजे ध्वज प्रतिदान हा सण मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. आपण गुढीपाडवा का साजरा करतो आणि गुढीपाडव्याचा सण का साजरा करायचा हे जाणून घेऊया. निसर्ग आणि पृथ्वीचे एक चक्र चैत्र महिन्यात पूर्ण होते. पृथ्वी आपल्या अक्षावर प्रदक्षिण आणि पृथ्वीचे सूर्याभोवती एक प्रदक्षिण झाल्यानंतर जेव्हा दुसरे चक्र सुरू होते तेव्हा ते खरे तर नवीन वर्ष असते. नवीन वर्षात निसर्गात जीवन नव्याने सुरू होते. वसंत ऋतू येतो म्हणून गुढीपाडवा साजरा करायचा हवा. या दिवसापासून दिवस रात्रपेक्षा मोठी होऊ लागते. गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याची परंपरा आहे, कारण कडुलिंब आरोग्यासाठी खूप कायदेशीर आहे आणि ते वर्षभर आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. कडुलिंब रक्त शुद्ध करण्यात मदत करते, ज्यामुळे त्वचेचे विकार आणि इतर समस्या कमी होतात. प पाचन सुधारते. कडुलिंब पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते, ज्यामुळे भूक वाढते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. वजन कमी करण्यास मदत करते. कडुलिंबामध्ये चरबी कमी करण्यास क्षमता असते. बदला चरबी कमी करण्यास क्षमता असते. आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायचे. त्यातून या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती व्हायते. गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.